आज मोठी एकादश कार्तिकी आहे। आता मी शाबू करणार आहे बघा। आता शाबू वडे करणार आहे, खोबऱ्याची चटणी करणार आहे। तेव्हा आता खोबऱ्याची चटणी केलेली आहे, ही सुकी बटाट्याची भाजी केल्या, तेव्हा ही पूजाला ताट केलेला आहे बघा। आता देवाला निवद दावून घ्यायची, तोपर्यंत देवाला निवद दावलेला आहे बघा। आता देवपूजा झालेली आहे, देवपूजा झाल्या, देवाला निवद दाखवलेला आहे। आता आम्ही फराळ करणार आहे, सगळीजण फराळ खायला या। आता आम्ही शेताला चाललेलो आहे। आता उद्या तुळशीची लग्न आहे ती म्हणून आज ऊस आणाय शेताला चाललेला आहे। आम्ही आता टाळा लावून जाणार आहे। मिस्टर गेले आता बाहेर, मग तोपर्यंत आम्ही जातो शेतात पुढं। तेव्हा शेतात चाललेला आहे, ऊस आणायचा आहे तर 2 तुळशीची लग्न उद्याच्याला आहे। चला आता आम्ही चाललेलो आहे, आता बाहेर निघलेलो आहे गेटच्या बाहेर। चला आम्ही चाललो शेताला। पाण्याची बॉटल ती घेतलेली आहे, यात ऊन लागते म्हणून रुमाल पण घेतलेला आहे। आता आम्ही रुमाल कांबरतो बघा। इथं बघा आमच्या शेतात जाताना ही झाड आहेत बघा, ही देशी बाबळ आहे। आता देशी बाबळी लई नाही त्या, आता वेगळ्याच दुसरा नवीन उगले ते हे बाबळी बघा तुरी। आता ह्या वाटणी किती चिलार उगवली बघा। आता तेव्हा ह्या तुरी आहे त्या तुरी किती छान आले त्या बघा, दाट गंजन आहे त्या। अजून काय ह्याला इकडे बी आहे नाही त्या, इकडे बी आहे, त्या साईडला पण आहे, दोन्ही साईडला पण तुरी येत्या, मधनं रस्ता आहे। अजून आमचं रस्ता वाट लांब आहे, शात लांब आहे अजून, तोपर्यंत आम्ही चाललेलो आहे। इथं वडा लागलाय बघा। आता इथं पाणी आहे बघा, कसं पाणी आहे बघा। आम्ही वडे काढून चाललेला आहे, वडे पाणी बघा, ती कसं पाणी दिसतंय बघा, मस्त पैकी पाणी आहे। आता आम्ही वडे काढून चाललेलो आहे, वड्यात का ठेवा पाणी, इथं पाण्यातून कसं जायचं। आता असं हळूहळू जायला लागते बघा, चप्पल काढून घ्यायला लागते बघा। आता पाण्यातनं आम्ही चाललोय बघा। आता हे बघा पाण्यातनं चाललोय, निघायला आलोय बघा बाहेर, कसं निघतोय बघा बाहेर आम्ही। अजून बरं आता हे बघा मी पाण्यातून आलेले आहे, बघा हे पाणी, बघा हे पाणी कसं आहे बघा, पाणी लय भरपूर आहे, गुडघे एवढं पाणी आहे बघा। आम्ही आता हातपाय धुवायला लागलेलो आहे। बघा माझ्या हातात ही पिशवी आहे, एक मोर पीस घातलेला आहे आम्हाला, देवाऱ्यापाशी ठेवल्यावर चांगलं असतं म्हणून। हे बघा आम्ही ही पाण्यातून चाललेलं आहे बघा। हे बघा ही पाणी बघा किती आहे, बघा ही पाणी किती आहे। हे बघा आता पाण्याच्या बाहेर निघायला लागलेलो आहे आम्ही, आता निघलोय बाहेर, आता चाललो। काय इथं चप्पल घालती बघा, आता इथं चप्पल घालून असंच वर जायचं। तिथं काटा आहेत, रेशमी काटा आहेत बघा, ही पहिल्यापासून रेशमी काटा बसत असतात पायात, काढता सुद्धा येत नाही। चाललो आता आम्ही वर शेतात। हे बघा आमची इथं शेतातली लक्ष्मी आई आहे, हे बघा इथं लक्ष्मी आई आहे बघा। देवळ होता ते पडलेलं आहे, आता साधी भाजी आमची लक्ष्मी आई इथं आहे बघा। हे बघा इथं रोज आम्ही शेताला येईल तेव्हा देव पूजा करतो, पाया पडतो, शेजा पाजारी इथं नारळ निवद आम्ही करतो वर्षातून 2दा। ही लक्ष्मी आहे बघा शेतातली, ही लिंबाचं झाड आहे एवढं मोठं, इथं राखलेलं आहे झाड देवासाठी सावली। आता ही बघा इकडं फिरून येते। आता त्या तुरीच्या शेंगा आहेत बघा, ह्या तुरी आमच्याच आहेत बघा। तुरी एवढ्या मस्त आल्या त्या, अजून शेंगा काही निभार झालेल्या नाहीत त्या,
तेव्हा तुम्ही लय भरपूर चांगले आले त्या शेंगा, तेवढ्या अजून खायसारखे काय आलेले नाही त्या. अजून ह्याला वेळ आहे, टाईम आहे. मागास पेरलेल्या होत्या त्यामुळं काय शेंग लई लागली नाही. आता थोडी थोडी लागल्या, कवड्या आहे ते पण. आता ही बघा परत नंतर शेंग मोठी झाली का बी मोठं होत असतात. त्याला आता पाणी सोडणार आहे. आता बघा हिर आहे बघा हिथं आमची शेतात. हे बघा ही हिर आहे. हिर किती कडं ही बांधून व्यवस्थित गच्च भरलेला आहे बघा. आता आम्ही आलेला आहे शेतात बघायला. हे बघा हिरीत पाणी बघा, ही मोटर आहे, पाईप आहे सगळं. हे बघा हे पाणी किती भरपूर भरलेलं आहे विहिरीत पाणी. हिरवगार आहे. कायम श्री पाणी निघत नाही उन्हाळ्याचं पावसाळ्याचं. चला आता आम्ही वर चाललेला आहे. तुम्हाला आता हरभरा दाखवतो बघा. आमचा हरभरा किती छान आहे तर बघा. आता मी आता चाललेला आहे बघा शेतात. आता इथं बघा चिंचेची झाडं आहेत. ते बघा चिंचेची झाडं आहेत. अजून काय चिंचा लागलेल्या नाहीत. बघा ही झाड आहे बघा, मस्त बाकी आहे. हा ही बघा मस्त बाकी झाड आहे चिंचचं. चिंचा काय अजून लागलेल्या नाहीत खरं. आता एवढं आहे केलं. बघा ही हिथून आमचं शेत लागलं. बघा ही हरभरा पेरलेलं आहेत. अजून मोठं आलेलं नाहीत भाजी खुडायला. अजून छोटं छोटं आहे तर हरभरा. बघा आता अजून वर आहे तर तुम्हाला वर आहे तर लय दाखवते हरभरा. अजून तिथं छोटं इथं अजून. बघा आता इकडं वरच्या बांधात किती हरभरा मोठं आहे तर बघा. आता तेव्हा ही झाडू उगवलेलं आहे ही मोठं बघा इथं. तेव्हा ही हरभरा बघा आता एवढं मोठं आलेलं आहे. अजून ही काय भाजीला आलेलं नाही. अजून फुलं लागलेली नाही. ती फुलं लागल्यानंतर भाजीला खुडायचं. आता ऊस आणायचा आहे तर उद्या तुळशीची लग्न आहे ती. ऊस आता आमचे बघा आम्ही कसं ठेवणार आहे. मग नंतर वरचा हरभरा तुम्हाला दाखवतील. तोपर्यंत आता ऊस काढून ठेवायचा इथं. तयारी करायला वेळ जातोय म्हणून आजच घेऊन जायचं म्हणून आम्ही आलेला आहे. तेव्हा इथं ऊस आहेत. तेव्हा आता ही ऊस कसलं आहेत बघा मोठं. तेव्हा किती मोठा ऊस आहे बघा. ही तुम्ही तर आता ठेवती पिशवी. तेव्हा ही ऊस लय मस्त बाकी मोठं आहेत बघा. तेव्हा ही बघा ऊस लय छान आहे इथं. आता एवढं मोठं झाडरू आलेलं आहे बघा. हे बघा ह्याचं बी पडल्यानंतर परत लय झाडरू उगवते मोठं. म्हणून आता मी ही झाडरू काढून टाकते बघा. असं झाडरू काढून टाकायचं नाहीतर लय भरपूर उगवते ह्याचं बी. हे बघा ही झाडरू असं काढायला लागते बघा. नाहीतर काय सुद्धा फायदा नाही. ही झाडरू असं तोडायला लागते. तरी कुऱ्हाड आणली नाही, खुरप्यानं मी काढते बघा. बघा हे असं काढायचं. ही झाडरू काढून असं टाकायचं. ही बांधाला वाळते. मग नंतर जाळून टाकायचं. हे बघा इथं पण तसलंच उगवलंय बघा. काय करायचं या झाडाचं लय दमू नये बघा. ही झाडं कोण लक्ष देऊन काढलं तर निघतंय, नाहीतर नाही निघत. ही लय झाडं दमवते बघा. बघा ही किती झाडू दमवते बघा. सांगा हे असलं कुठं झाडू असतं. हा ही झाडू हे तोडलं बघा. आता हे असं पाय देऊन तुडवायला लागते. त्याशिवाय काय ती मोडत नाही बघा. तेव्हा ही पाय देऊन तोडलेलं आहे. तेव्हा आता ही झाडू असं वाळते बांधाला. मग अजून वाळलं का 8-10 दिवसानं जाळायचं.
आरतीचं ताट सजावट केलेला आहे. आता तुळशीचे लग्न लावायला आम्ही बाहेर चाललेलो आहे दोघं जण. आता हे बघा आम्ही असं चाललेलो आहे. तर अशा पद्धतीनं मम्मीनं आमच्या सेलिब्रेशन जे आहे ते केलेलं आहे. तुळशीचं विवाह झालेला आहे. तर बघा कशा पद्धतीनं मम्मी करत आहेत. सगळं ऊस वगैरे आणलेलं आहे, सजावट मस्त केलेली आहे. तर अशा पद्धतीने दोघंजण मिळून करत आहेत. तर सर्वांना तुलसी विवाहाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आरवी भैयाकडून पण, आमच्याकडून पण आणि आजीकडून बाबाकडून पण सर्वांना.